नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मला तुम्हाला एक गमतीशीर गोष्ट सांगायची आणि जे शीर्षक आहे तीच ती गोष्ट आहे. कुरकुरणाऱ्या खाटेवरचा मधुचंद्र. मला आमच्या कॉलेजच्या काळातील म्हणजे जवळजवळ 55 60 वर्षापूर्वी केव्हा तरी कुठला सिनेमा होता, मला वाटतं मधुचंद्र नावाचाच सिनेमा होता. काशीनाथ घाणेकर आणि आशा काळे वगैरे नायक नायिका होते. आणि त्या काळात गाजलेलं त्या सिनेमातलं एक गाणं आठवतं. मधु इथे अन चंद्र तिथे, झुरतो अंधारात, झुरतो अंधारात, अजबही मधुचंद्राची रात. काहीतरी पळून जाऊन लग्न केलं, काहीतरी अशी कथा होती. मला आता पूर्ण आठवत नाही, पण ते गाण्याच्या त्या ओळी लक्षात राहिलेल्या आहेत. मधुचंद्र आणि खाट. आता खाट म्हटल्यानंतर त्याच्या अधिक तपशिलात जायला नको. मधुचंद्र होतो त्यावेळेला पलंग सजवलेला असतो. सुहागरात है घूंगट फुटा रहा हूं मैं वगैरे ही गाणी आपण ऐकत आलो. तर तो जो हळवा भाग असतो त्यातला, तो सगळ्यांच्या आयुष्यात असतो असं नाही. काव्यमय जीवन, सुखवस्तू जीवन जगणारे असतात, त्यांच्यासाठी हनीमून वगैरे सगळं काय काय असतं. पण सामान्य घरातली माणसं असतात, त्यांच्यासाठी सजवलेला पलंग वगैरे सोडा, चार भिंतीचं देखील घर नसतं. त्यांच्या आयुष्यात असलं काही येत नाही. पलंग पण नसतो. खाट फार फार तर श्रीमंत म्हणजे काय, तर खाट असते. खाटेवर झोपतात लोक. आणि अशी ही खाट मानवी आयुष्यात भारतात तर फार प्रसिद्ध आहे. ह्याची खाट टाकली, उसकी खटिया खडी कर दी, असे सगळे काय म्हणतात ते वाक्प्रचार आणि म्हणी वगैरे तयार झालेले आहेत. तर खाटेला ते महत्व आहे. आणि अशा खाटे संबंधात जेव्हा राजकारणात उहापोह सुरू होतो, तेव्हा मग येतं एखाद्या पक्षाचं दुसऱ्या कुठच्या नेत्याने किंवा कोणाचं वाटोळं करून टाकलं, तो उसकी खटिया खडी कर दी वगैरे. आज मला तो शब्द एवढ्यासाठी आठवला की काल परवा कधीतरी महाविकास आघाडीतले जे तीन पक्ष आहेत, काँग्रेस पक्ष अखंड, शरद पवारांचा राष्ट्रवादी गट आणि उद्धव ठाकरेंचा उभाठा शिवसेना गट, या तीनही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक मुंबईच्या मला वाटते षण्मुखानंद हॉलमध्ये बोलावण्यात आली होती. तिथे उद्धव ठाकरेंचंही भाषण झालं. त्याखेरीज अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे सातत्याने बोलत असतात. मध्यंतरी उद्धव ठाकरे हे 3 दिवसासाठी दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते. मग त्यांनी सोनिया गांधींसमोर शरणागती पत्करली का वगैरे, याच्यावर खूप चर्चा झालेली आहे. मी त्यात जात नाही. मी त्यात जात नाही. पण एकूण या लोकसभा निवडणुका संपून थोडाफार पक्ष सावरला. अगदीच सगळा बट्ट्याबोळ झाला नाही. आणि 9 खासदार आले, मुस्लिम मतांच्या मेहरबानीने आले. त्या मुस्लिम घोळक्याने येऊन मातोश्रीवर गद्दार गद्दार म्हटलं, तरी उद्धव ठाकरे यांनी आशा सोडलेली नाही. हे फार चांगले, हे फार चांगले. 7 8 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं गाणं होतं, मी प्रचंड आशावादी, मी राष्ट्रवादी. नंतरच्या काळात ते गाणं विसरून गेले. पण मला वाटतं 5 वर्ष 7 वर्षानंतर उद्धव ठाकरे यांना ते गाणं आठवलेलं आहे, मी प्रचंड आशावादी. आणि त्यामुळे परत एकदा मुख्यमंत्री होण्याची स्वप्न आता उद्धव ठाकरेंना पडायला लागलेली आहे. फक्त प्रश्न असा आहे की यावेळेला बंद दरवाजा आड मुख्यमंत्री पदाचं आश्वासन किंवा शब्द देणारा कोणी अमित शहा त्यांच्या भेटीगाठीला आलेला नाही. मातोश्रीकडे तर आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले काय ते किंवा त्यांच्या मित्र पक्षातले कोणी नेते फिरकत सुद्धा नाही. उद्धव ठाकरेंना सिल्वर ओक असेल, 10 जनपद असेल, अशा ठिकाणी पायऱ्या झिजवायला जायला लागतं. आणि या पार्श्वभूमीवर परत मुख्यमंत्री व्हायचं असेल तर जे कोणी आता मित्र पक्ष आहेत ते टिकवले पाहिजेत. आणि निवडणुकीच्या निकालानंतर
त्यांचा आपल्याला मुख्यमंत्री बनण्यासाठी पाठिंबा असला पाहिजे याची चिंता उद्धव ठाकरेंना सतवते. पण ते दोनही मित्र पक्ष ज्या प्रकारची वक्तव्य करतायत, भाष्य करतायत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा धीर सुटलाय, पण तरीही ते आशावादी आहेत. आणि ही सगळी जी पार्श्वभूमी आहे, तेव्हा मला खाटेची गोष्ट आठवली. मला वाटते जवळजवळ 4 वर्षापूर्वी डिसेंबर 2020, म्हणजे जवळजवळ 4 वर्ष आपण म्हणू शकतो, अजून 4 वर्ष पूर्ण झाली नसतील, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर 1 वर्ष पूर्ण होत असताना त्यांचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकामध्ये संजय राऊत यांनी कुरकुरणारी खाट नावाचा एक अग्रलेख लिहिलेला होता. आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाचे नेते भयानक संतप्त झालेले होते. अगदी नेमकं सांगायचं तर अशोक चव्हाण किंवा बाळासाहेब थोरात हे चिडलेले होते. कारण मित्र पक्ष असून सुद्धा शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये काँग्रेस पक्षाची जी खिल्ली उडवलेली होती, त्यामुळे हे लोक संतापलेले होते की आपल्या पाठिंब्याशिवाय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले नसते. आणि आता मुख्यमंत्रीपद उपभोगत असताना सुद्धा त्यांच्याच मुखपत्रातून आपल्याला कुरकुरणारी खाट म्हणून हिणवलं जातं. यामुळे थोरात आणि अशोक चव्हाण प्रक्षुब्ध झाले होते. मला बाळासाहेब थोरात यांची एक प्रतिक्रिया सुद्धा आठवते, कारण त्यांनी त्यावेळेला एक प्रतिक्रिया दिली, वक्तव्य व्यक्त केलं होतं, नाराजी व्यक्त केली होती सामनाच्या अग्रलेखाबद्दल, की पूर्ण माहिती घेतल्याशिवाय असं काही लिहू नये, आणि आता लिहून झालं असेल तर मग निदान वस्तुस्थिती जाणून दुरुस्ती करणारा अग्रलेख लिहावा, अशी सुद्धा मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली होती. मी त्याच्यावर व्हिडिओ केलेला होता. तर कुरकुरणारी खाट हा डिसेंबर 2020 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना मुखपत्रात सामनात छापून आलेला जो अग्रलेख होता, त्यामध्ये संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांनी लिहिलं होतं. उद्धव ठाकरे अर्थात लिहित नाहीत आणि वाचत सुद्धा नाहीत, हा वेगळा भाग आहे. सामना वाचत नाहीत ते. अन्यथा शिवसेनेची आज जी अवस्था आहे ती झाली नसती. पण असो, जे काय लिहिलेलं होतं त्याचा अर्थ असा होता की काँग्रेस ही जुनी खाट आहे, खूप जुनी आहे, वापरून वापरून जीर्ण झालेली अशी खाट आहे. आणि घरातली आपला प्रत्येकाचा अनुभव असतो की जीर्ण झालेली खाट असते, त्याच्यावर थोड्या सामान्य वजनाचा माणूस बसला किंवा थोडंसं ओझं ठेवलं तरी कर्र कर्र किर्र किर्र असा आवाज येतो की ही खाट मोडून पडेल की काय, या खाटेला हे वजन सोसवेल का, अशी शंका मनात येते. त्याला खाट कुरकुरते असं म्हणतात. आणि म्हणून काँग्रेस पक्ष हा आता खूप म्हातारा झालाय, आणि म्हणून काँग्रेस पक्षातले जे काय उरले सुरले चिरकुट नेते आहेत ते सतत तक्रारी करत असतात, कुरकुरत असतात. एवढंच त्या अग्रलेखातून संजय राऊत आणि शिवसेना सांगत होती. आणि त्यामुळे आता तक्रार काय होती, तक्रार चुकीची होती का नाही, काँग्रेस पक्षाची तेव्हा तक्रार अशी होती की 3 पक्षांचं सरकार असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मिळून परस्पर सगळे निर्णय घेतात, काँग्रेसला विचारात घेत नाहीत, सल्ला मसलत करत नाहीत, आमच्या मतांना किंमत देत नाहीत आणि आम्हाला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेत नाहीत. हीच थोरात, चव्हाण किंवा अन्य काँग्रेस जनांची तक्रार होती. ती तक्रार गैरलागू होती का नाही? जर 3 पक्षांचं सरकार होतं, 44, 54, 56 अशी आमदारांची संख्या असेल, तो काँग्रेस पक्ष हा इतका नगण्य नव्हता की त्याला विचारात न घेता पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांनी परस्पर कुठलेही निर्णय घ्यावेत आणि त्यानुसार सरकार चालवावं, आणि त्या निर्णयाच्या मागे काँग्रेस पक्षाला फरफटत घेऊन जावं. असं जर चाललं असेल तर ते चूक आहे हे म्हणण्याचा पूर्ण अधिकार काँग्रेस पक्षाला होता. आणि जर तेव्हा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात असतील आणि त्या मंत्रिमंडळात
माजी मुख्यमंत्री असूनही मंत्री म्हणून सहभागी झालेले अशोक चव्हाण सहभागी असेल तर मग ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार चालू होतं त्याबद्दल तक्रार करणं, निदान आमचा आवाज ऐका यासाठी आग्रह धरणं, याला कुरकुरणं म्हणत नाही, ती तक्रार होती. सरकारला अशा प्रकारे एकजीव होऊन चालता येणार नाही हेच त्यांना सांगायचं होतं. पण त्यांची संजय राऊतांनी अधिकृत मुखपत्रातून खिल्ली उडवली, कुरकुरणारी खाट. आणि ही खाट कुरकुरते का, तेही जुनी झालेली आहे, जीर्ण झालेली आहे, ती आता खूप म्हातारी झालेली आहे. आणि घरात म्हातारी माणसं कुरकुरतात तशा जुन्या वस्तू सुद्धा कुरकुरत असतात. यापेक्षा काँग्रेसच्या तक्रारीला काडीचाही अर्थ नाही. आता आणखीन एक बाजू लक्षात घेतली पाहिजे. असं अशोक चव्हाण किंवा बाळासाहेब थोरात का म्हणत होते, तर काँग्रेसचे जे मंत्री होते उद्धव ठाकरे सरकारमध्ये सहभागी झालेले, त्यांची तीच तक्रार होती की मुख्यमंत्री आम्हाला भेटत सुद्धा नाहीत, मुख्यमंत्री आमची बाजू ऐकून सुद्धा घेत नाहीत आणि मुख्यमंत्री परस्पर आमच्या खात्याचे सुद्धा निर्णय घेऊन टाकतात आणि त्यामुळे जनतेसमोर जाताना आमचे हाल होतात. आमचा मतदारसंघ आहे, आमचे कार्यकर्ते आहेत म्हणजे काँग्रेसचे, त्यांना आपण ज्या सरकारमध्ये आहोत त्या महाविकास आघाडीचे निर्णय पटवून देणं काँग्रेसच्या मंत्र्यांनाही अवघड जातं. आणि म्हणून आमची बाजू ऐकून घ्यावी, मुख्यमंत्र्यांनी कमीत कमी आपल्या मंत्र्यांना भेटावं. जनतेला वाऱ्यावर सोडलेलीच आहे. कोरोनाच्या जवळ्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला ढकलून दिलेलंच आहे. पण निदान ज्यांच्या पाठिंब्यावर तुम्ही मुख्यमंत्री झालाय त्यांना तरी तोंड दाखवा. त्यांनाही उद्धव ठाकरे किंवा आपला मुख्यमंत्री, आपला नेता ऑनलाईन बघायची गरज नाही, त्या मंत्र्यांना भेटा, हेच अशोक चव्हाण किंवा बाळासाहेब थोरात यांचं म्हणणं होतं. तर त्याला हिणवण्यासाठी सामनाने अग्रलेख लिहिला होता, कुरकुरणारी खाट. आणि कुरकुर कोण करत होते, म्हणून त्यानंतर मला वाटते थोरात आणि अशोक चव्हाण महापौर बंगल्यावर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले सुद्धा होते. पण ते जे दुखणं होतं, ते जे दुखणं होतं त्या दोघांचं, ते दुखणं काय होतं हे उद्धव ठाकरे संजय राऊतांना कधीही कळलं नाही. 4 वर्ष उलटून जायला आली, पण ते दुखणं त्यांना कळलं नव्हतं. ते दुखणं त्यांना आता कळतंय. उद्धव ठाकरेंना आता ते दुखणं कळतंय. आणि म्हणून उद्धव ठाकरे सोनिया गांधींना भेटायला गेले, खरगेंना भेटायला गेले, राहुल गांधींना भेटायला गेले, प्रियांका वाड्रांना भेटायला गेले, काँग्रेसच्या वेणुगोपालना भेटायला गेले, पण त्यांची मजल रमेश चेन्नीथल्लाच्या पलीकडे गेली नाही. आणि त्यामुळे आपली जी कुचंबणा काँग्रेस पक्षाने करून ठेवली की आपल्याला न विचारता काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे परस्पर निर्णय घेतो, हे दुखणं उद्धव ठाकरे आता बोलायला लागलेत, कुरकुरायला लागलेत. महाविकास आघाडीची खाट कुरकुरायला लागली. ज्यांनी काँग्रेस जवळजवळ 140 वर्ष वयाच्या काँग्रेस पक्षाची खिल्ली कुरकुरणारी खाट म्हणून उडवलेली होती, त्या 57 वर्षाच्या उभाठा शिवसेनेला आता कुरकुरणारी खाट म्हणजे काय हे नेमकं कळलेलं आहे. आणि त्याची तक्रार जिथे जिथे पत्रकारांशी बोलताना, सार्वजनिक ठिकाणी बोलताना उद्धव ठाकरे करत असतात, कुरकुरत असतात. आणि नेमकी तीच कुरकुर षण्मुखानंद हॉलमध्ये सुद्धा ऐकायला मिळाली की कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला पाहिजे. आपले विरोधक म्हणजे महायुतीमधले भाजप, शिंदे शिवसेना वगैरे लोक आहेत, ते मुद्दाम टीकाकार विचारतात की तुमचा चेहरा कोण, तुमचा चेहरा कोण. आणि त्यांची तोंड बंद करण्यासाठी तरी निवडणुकीच्या आधीपासून मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला पाहिजे, हा उद्धव ठाकरेंचा आग्रह आहे. आणि त्यांच्या त्या मागणीला, त्या अपेक्षेला काँग्रेस पक्षाने सरळ सरळ पानं पुसलेली आहेत. वाटाण्याच्या
अक्षता लावलेल्या आहे. अगदी 3 दिवस दिल्लीमध्ये मुक्काम करून सोनिया गांधी भेटत सुद्धा नाहीत. हा अनुभव काँग्रेस पक्षाच्या अनेकांना होता, अशोक चव्हाणांना होता, विलासराव देशमुखांना होता, बाळासाहेब थोरातांना आहे, अनेकांना आहे. राहुल गांधी आपला उद्धव ठाकरे हे नव्याने त्या फौजेमध्ये मनसबदार झालेले. त्यांनी नव्याने 10 जनपदची चाकरी स्वीकारलेली आहे आणि त्यामुळे आपल्याविषयीची नाराजी कशी दाखवली जाते. सोनिया गांधी, राहुल गांधी यांची नाराजी व्यक्त करण्याची एक स्टाईल आहे. आणि ती स्टाईल म्हणजे तुम्ही कितीही मागणी केली, कितीही पायऱ्या झिजवल्या तरी तुम्हाला भेट द्यायची नाही, तुम्हाला तोंड दाखवायचं नाही आणि तुमचं तोंड बघायचं नाही. मग तुम्ही किती कुरकुरत बसा. थोडक्यात उद्धव ठाकरे आता जी सातत्याने तक्रार करतायत की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, आणि म्हणून त्यांनी एक पाऊल पुढे टाकून सांगितलं, महाविकास आघाडी जो चेहरा ठरवेल त्याला माझा संपूर्ण पाठिंबा आहे, म्हणजे माझंच नाव जाहीर करा असा सुद्धा उद्धव ठाकरे यांचा आग्रह नाही. कुणाचंही एनसीपीचं नाव जाहीर करावं, एनसीपीतल्या सुप्रिया ताईंचं नाव जाहीर करावं, काँग्रेसमधले नाना पटोले असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, त्यांचं नाव जाहीर करावं, किंवा हा महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुका संपल्यानंतरचा निकाल आल्यानंतरचा हा मुख्यमंत्री असेल, हा मुख्यमंत्री करायचा म्हणून महाविकास आघाडीला मत द्या असं ठरवा. माझा त्याला बिन तक्रार पाठिंबा असेल. उद्धव ठाकरेंच्या भाषेत बिन शर्टाचा पाठिंबा असेल. मी शर्ट काढून टाकीन आणि पाठिंबा देईन. इथपर्यंत उद्धव ठाकरे कुरकुरायला लागलेले, पण तरीही त्यांच्या कुरकुरण्याची साधी दखल सुद्धा काँग्रेसचा हायकमांड घ्यायला तयार नाही किंवा शरद पवार घ्यायला तयार नाही. शरद पवार तर म्हणतात की 3 पक्षांची संयुक्त आघाडी आणि सगळ्या नेत्यांचे चेहरे म्हणजेच विधानसभेतला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे. कोण एक चेहरा व्यक्ती दाखवायचं कारण नाही असं म्हणत शरद पवारांनी आणि भेट नाकारून सोनिया गांधींनी उद्धव ठाकरे यांच्या कुरकुरीची आम्हाला पर्वा नाही असं सरळ सरळ सांगून टाकलंय. आणि त्यामुळे या पुढचा महाविकास आघाडी म्हणून जो काय मधुचंद्र आहे तो त्या कुरकुरणाऱ्या खाटेवरच साजरा करायचा, याखेरीज उद्धव ठाकरे यांच्या समोर पर्याय राहिलेला नाही. वाईट वाटतं असं बोलायला, पण वस्तुस्थिती आहे ती बोलायला लागते ना. तर तुम्ही कोणालाही फडतूस टरबुजा वगैरे बोलत असाल तर तितक्या शेलक्या भाषेत नाही, पण वस्तुस्थितीवर आधारित शब्द वापरावेच लागतात, वापरावेच लागतात. मला तर असं वाटायला लागलंय की जे डिसेंबर 2020 मध्ये काँग्रेसला कुरकुरणारी खाट म्हणून हेटाळणी केलेली होती सामनातून, त्याची परतफेड आता काँग्रेस पक्षाने सुरू केलेली. उद्धव ठाकरे आणि त्यांची उभाठा शिवसेना ही आता कुरकुरणारी खाट झाली आहे, हे जनमानसासमोर लोकांसमोर सिद्ध करण्यासाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसलेली दिसते आणि शरद पवार त्यांना सपोर्ट करताना दिसतात. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांची अवस्था खूप दयनीय झालेली आहे. ते पूर्वीच्या काळात जाहिराती यायच्या ना, कुठच्या अशा अवघड जागी झालेलं दुखणं असतं त्याच्यावरचे उपाय आणि औषधं याविषयीच्या डॉक्टरांच्या जाहिराती असायच्या, त्याची टॅगलाईन असायची, सांगता येत नाही आणि सहन होत नाही म्हणजेच कुरकुरणे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत असून सुद्धा आपल्या मुख्यमंत्री पद मिळेल ही आशा सुद्धा बाळगणं अवघड झालंय. त्यामुळे कुरकुरायला लागले. त्यामुळे जाहीर समारंभापासून कार्यकर्त्यांच्या बंदिस्त कार्यक्रमापर्यंत सगळीकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा सांगावो 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 म्हणून कुरकुरत असतात. आणि आपला नाही तर तुम्ही सांगाल तो मान्य आहे, पण इकडे बसलेले अनुभवी मुरब्बी राजकारणी आहेत, मुरब्बी राजकारणी आहेत, त्यांना माहितीये की उद्धव ठाकरेंसारखी माणसं कशी हाताळायची.
अहो 4-4 महिने प्रकाश आंबेडकरांना खेळवत ठेवून आघाडीच्या बाहेर एकही अपशब्द न वापरता ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठेवून दाखवलं, आघाडी बाहेर प्रकाश आंबेडकरांना ठेवून दाखवलं आणि प्रकाश आंबेडकरांवर कुरकुरतच बसण्याची वेळ आणली, ते उद्धव ठाकरेंना कुरकुरण्याची अधिक किंमत देतील असं कोणाला वाटतं का? नाही मित्र. जितक्या लवकर उद्धव ठाकरेंच्या लक्षात येईल की आपण कुरकुर थांबवावी आणि जी काय कुरकुरणारी मोडकळीला आलेली महाविकास आघाडीची खाट आहे त्याच्यावर कसा बसा विधानसभेच्या साठी होणारा मधुचंद्र सुहागरात सागरी करून घ्यावा. जरा भार जास्त झाला खाट तुटेल, आणखी काय होईल, आणखी काय होईल. पण मधुचंद्र त्याच कुरकुरणाऱ्या खाटेवर करायला लागेल आणि कुरकुरतच करावा लागेल. एवढाच या सगळ्या घडामोडींचा अर्थ आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.